साधारण 4च्या सुमारास दादर येथे जे मारुतीचं मंदिर आहे, जिथे जुना कबूतरखाना होता, तिथे सगळेजण एकत्रित येतील आणि रामरक्षा आंदोलन आम्ही सुरू करतो. तुम्ही इतर पक्षांना सुद्धा आव्हान करताय का? पक्षाध्यक्ष राज ठाकरेंना सुद्धा आव्हान करताय का? मी तमाम हिंदूंना, तमाम राम भक्तांना पक्ष पातळीच्या पलीकडे जाऊन आवाहन करतोय. आवाहन म्हणजे विनंती. आव्हान आणि आवाहन ह्याच्यामध्ये फरक आहे. आवाहन म्हणजे विनंती करतोय की ज्यांना ज्यांना तिकडे यावंसं वाटते त्यांनी तिकडे बिंदास यावं. उद्धवजी, राम जन्मभूमी हा देशवासियांच्या आस्थेचा विषय आहे. राम जन्मभूमीचं आंदोलन हे देशव्यापी होतं. आता हे तुम्ही रामरक्षा जे आंदोलन सुरू करत आहात ते मुंबई महाराष्ट्रापुरतं मर्यादित असणार आहे की पुढच्या काळात हे देशव्यापी असेल आणि तुम्ही स्वतः अयोध्येत जाणार आहात का? मी अमित शहाबरोबर नक्की अयोध्येला जाणार आहे. पुढे काय ऐका, एक मिनिट तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो की तुमच्या लक्षात असेल की त्यावेळेला राम मंदिराचं आंदोलन हे देशव्यापी होतं, पण शिवसेनेने अगदी स्वतः शिवसेना प्रमुख हे अक्षरशः राज्यभर फिरले होते. मग कधी महाआरती असेल, कधी ते शिलापूजन असेल, अनेक ठिकाणचे फोटो माझ्याकडे आहेत. संपूर्ण राज्य हे शिवसेना प्रमुखांनी उठवलं होतं, पेटवलं होतं आणि त्याचसोबत महाराष्ट्राकडनं स्फूर्ती घेऊन मग तिकडे अडवाणीजींनी रथयात्रा काढली होती. मला असं वाटतं की भाजपच्या लोकांनासुद्धा हे जे पटत नाही आहे त्यांनीसुद्धा पुढची रथयात्रा काढायला काही हरकत नाही. त्याच्यातही शिवसेना सहभागी व्हायला तयार आहे आणि देशभर हे आंदोलन झालं पाहिजे. जे जे हिंदूंच्या भावनेशी खेळत आहेत, जे जे हिंदूंच्या भावनेशी खेळलेत आणि हिंदुत्वाचा बुरखा घालून जे राम मंदिर लुटत आहेत ते माझ्या मते देशद्रोह करत आहेत. देशभरात सुरू झाले, पण महाराष्ट्र त्याच्यामध्ये मागे राहणार नाही. महाराष्ट्र हा नेतृत्व करेल आणि असं हिंदूंच्या भावना या कोणी अशा स्वतःच्या खेळण्यासाठी वापरू नयेत, स्वतःच्या स्वार्थासाठी वापरू नयेत. एक बड़ी बात आपने कही है कि आप अमित शाह के साथ अयोध्या जाएंगे, इसे क्या सिर्फ ऐसे ही जो है नहीं वो छोड़ो. एक मजाक की बात मैंने की, क्योंकि कल ही मैंने सुना कि अमित शाह भी खुद गए नहीं, ऐसे किसी ने कहा है. तो वो बात छोड़ो. मैं तो दो बार और हमारे साथी जो है संजय राउत जी, आदित्य वगैरह हमारे सब साथी वहाँ 2-4 बार गए हुए हैं. मैं तो खुद चीफ मिनिस्टर बनने के पहले भी गया था और उसी वक्त मैंने नारा दिया था, पहले मंदिर फिर सरकार. तो हमारे लिए मंदिर का महत्व ये है, सरकार बाद में, मंदिर पहले. सर, अयोध्या के इस आंदोलन में शिवसेना काफी बढ़ चढ़ के शिवसेना ने हिस्सा लिया था. क्या ये जो आप लोग आंदोलन शुरू कर रहे हैं राम रक्षा, इस आंदोलन को क्या पूरे देशव्यापी स्तर पर लेकर जाएंगे और क्या इस प्लान क्या है, उसे थोड़ा हिंदी में बता दीजिए सर. जैसे मैंने मराठी में कहा कि भाजपा ने अपने, अब मैं ऐसे कहता हूँ कि स्वार्थ के लिए क्या राम मंदिर का मुद्दा लिया था. अब राम मंदिर के लिए जिन लोगों ने आंदोलन किया था, काफ़ी सारे लोग आज भी हैं जिन्होंने वो जेल गए थे. वो कार सेवकों के ऊपर कैसे अत्याचार किया गया था आज भी सबके दिल में या मन में है. और अब उसका फायदा भाजपा उठा रही है. सत्ता तो आ गई, मंदिर तो बन गया, मंदिर भी कोर्ट के आदेश के अनुसार बन गया. तो अब जो भी मंदिर लूट रहे हैं उनको हिंदू माफ नहीं करेगा. और मैं तो कहता हूं कि मुंबई में रहने वाले, महाराष्ट्र में रहने वाले, पूरे देश में रहने वाले